नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तर आता इकडे सावीची स्थिती बोलत असते, तू तू खोटारडी आहेस, म्हणजेच इकडे ती इराला बोलते, तू मला सांगणार होतीस ना माझा फ्रेंड केव्हा रिकामा झाला, पण तू मला सांगितलं नाही, तू वाईट आहेस आणि तू माझ्या फ्रेंडशी बोलायचं नाही। आता इकडे ती तर सरळ सरळ आता इकडे रागवून रूममध्ये जाऊन दार लावून बसते। त्यावर आता इकडे धैर्य जो असतो तिच्या मागे मागे जातो, ती काही दार उघडत नसते। आता हे पाहून इकडे तो खूप प्रयत्न करतो, पण ती काही दार उघडत नसते। आता इकडे त्यावर धैर्य बोलतो, या रूममध्ये ना कोणीतरी गुडगल लपलेली आहे, ती मुलगी ना 1 2 3 म्हणायच्या आत ही दार उघडणार आहे। ते इरा सुद्धा असते। आता इकडे तो 1 2 काउंट करत असतो, लगेच सावी दार उघडते। आता इकडे धैर्य बोलतो, सावी तू माझ्यावर रागवलीस, पण तू मला काहीतरी सिक्रेट सांगणार होतीस ना। आता इकडे त्यावर ती बोलते, हो हो मी ना तुला सिक्रेट सांगणार होती। अरे माहिती आहे का फ्रेंड तुला, नीता काकूचं ना काहीतरी सिक्रेट आहे। आणि असं म्हटल्याबरोबर इरा आतमध्ये जाते। आता इकडे हे पाहून इकडे तिला इरा तिथे आहे, आता हे पाहून इकडे तिला फार राग येतो। त्यावर ती बोलते, तू तू इथे काय करतेस आणि जा इथून, तू वाईट आहेस, तू माझ्या फ्रेंडसोबत बोलायचं नाही आणि इथे सुद्धा यायचं नाही। आता इकडे ती जा जा करत असते, इरा काही तिथून हलत नसते आणि बोलत असते, अगं आम्ही काम करत होतो ना सावी, म्हणून आम्ही तुला बोलवलं नाही आणि सॉरी ना। आता इकडे त्यावरती बोलते, तू बिलकुल बोलायचं नाही, तुला जा म्हटलं नाही, तू ती जात नाही। आता हे पाहून इकडे सावी जी असते, तिचे जे रूममध्ये सगळे खेळणे असते, आता इकडे तिला जोरजोरात मारत असते, तरीसुद्धा इरा जागेवरून काही हलतच नसते। इकडे धैर्य जो असतो तिला शांततेने म्हणजेच तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो, ती काही ऐकत नाही आणि बोलते, मी तुला जा म्हटलं ना, तू जात का नाही आहेस, तू वाईट आहेस। आता तो धैर्याचा सावी काही ऐकत नसते। आता हे पाहून एकदम तो तिच्यावर आवाज चढवतो सावी म्हणून। आता इकडे तिला फार वाईट वाटतं, कारण तिची काहीच चूक नसताना फ्रेंडने तिच्यावर आवाज चढवला। आता हे पाहून इकडे तिच्या डोळ्यात टपाटपा आसू पडतात आणि आता इकडे ती सरळ ते सगळं काही तिथे सोडते आणि रूमच्या बाहेर जाऊन आता तिकडे रडत बसते। इकडे धैर्य सावीच्या मागे जाणार तितके तिकडे इरा तिला अडवते आणि बोलते, अहो धैर्य तुम्ही असं काळजी करू नका, आणि ना ते काय असतं ना, ती लहान मुलांसारखी झाली आहे ना, म्हणून तिला तिच्या कलेने घ्यावं लागेल। आता इकडे ती मुद्दाम तिला अडवण्याचा प्रयत्न करते। आता इकडे तो तिचं ऐकतो आणि सरळ सावीकडे जायला निघतो। सावी आता इकडे रडत बसलेली असते। आता इकडे त्यावर धैर्य बोलतो, सावी तू माझ्याशी बोलणार नाही आहेस का। आता इकडे तो तिला हात लावत असतो, तर हे पण इकडे ती दुसरीकडे जाऊन बसते। आता इकडे त्यावरती बोलते, मला नाही बोलायचं ना तुझ्याशी, जा ना, तू कशाला माझ्या मागे मागे येतोय। आता इकडे तो उठा बशा वगैरे काढत असतो। आता हे पाहून इकडे ती बोलते, मला नाही बोलायचं आहे तुझ्यासोबत, जा तू त्या खोटारडीसोबत, मला माझ्या नर्स ताईकडे जायचं आहे, ती माझ्यावर कधीच ओरडत नाही, ती माझ्याशी नेहमी चांगली वागते। आता इकडे सावीने हट्ट असलेला असतो, ते म्हणजेच नर्स मॅडमकडे जायचं। आता इकडे धैर्य बोलतो, बरं ठीक आहे, तुला नर्स ताईकडे जायचं ना, थांब मी 1 मिनिटात आलो हां, आणि जातो आणि सशुल्याला आणतो। आता इकडे त्यावर तो बोलतो, सशुला काय ग सावी काय झालंय, तुला नर्सताईकडे जायचंय, तू का चालली आहेस पण। आता इकडे त्यावरती बोलते की माझी नर्सताई मला कधीच ओरडत नाही, ती माझ्याशी खेळते सुद्धा। आता हा ना माझ्यावर ओरडतो आणि माझ्यासोबत कधीच खेळत नाही। असं म्हटलं बरोबर इकडे तो बोलतो सशुल्या, अगं पण असं काय करतेस, इथे किती छान आहे, सगळे तुला किती छान प्रेम करतात, जीव लावतात, अशी माझ्या तिकडे थोडी येईल। त्यावर आता इकडे ती बोलते, नाही पण मला माझ्या नर्सताईकडेच जायचंय। त्यावर तिकडे सशुला बोलतो, अच्छा ए काय रे, तू ओरडशील का सावीवर, तुझ्यासोबत खेळशील ना। इकडे धैर्य बोलतो, हो हो आता ना मी सावीसोबतच खेळ आणि तिला कधी ओरडणार नाही, सॉरी, असं तो म्हणत असतो आणि आता इकडे उठवाशा काढतो। आता इकडे ती बोलते, पण तू आत्ताच्या आता त्या खोटारडीसोबत कट्टी घ्यायची, आत्ताच्या आत्ता, चल लवकर चल। आता इकडे ती समोर समोर जाते। इकडे धैर्य विचार करतो की सावी तू अजूनही तशीच आहे, तुला आधी सुद्धा इरा खोटारडीच वाटायची, आता सुद्धा। आणि आता इकडे तो तसाच विचार करत असतो। तर हे पण इकडे ती बोलते, चल ना, इथे काय करतेस तू, त्याचा हात धरते आणि त्याला ओढत घेऊन जाते। आता इकडे इरा जी असते तिथे विचार करत बसलेली असते की ही शहाणी होती तरी माझ्या मदत यायची, आणि आता सुद्धा हिचा काय करू, हिला ना आज मारूनच टाकणार, मी संपवणारच। आणि म्हणून आता इकडे चाकू घेते। नंतर विचार करते की नाही नाही, थंड डोक्याने विचार करावा लागेल, आणि म्हणून तिकडे ती विचार करत असते। तितक्यात समोर ते दोघंही येतात। तर हे पाहून इकडे ती बोलते, काय भेटले का तुमचं भांडण। त्यावर आता इकडे सावी बोलते, म्हणजे सावी नाही तर धैर्य बोलतो की हे बघ, आमचं ना मिटलंय भांडण, बरोबर आहे, पण आमच्यामध्ये तुझ्यामुळे भांडण लागलं आणि आम्हाला तू नकोय, तुझ्याशी आम्हाला खेळायचं सुद्धा नाहीये, आणि म्हणून मी तुझ्याशी कट्टी करणार आहे। आता इकडे सावी धैर्याचा समोर करते आणि त्याला कट्टी कर म्हणत असते। त्यावर इकडे इरा काही कट्टी करत असते। हे पण इकडे ती बोलते, घे ना तू तुझा बोट आणि कर ना कट्टी माझ्या फ्रेंडसोबत, बिलकुल बोलायचं नाही
तिच्या फ्रेंडसोबत. आता एकदम ती कट्टी करणार, तर आता ती कट्टी सोडते आणि सरळ ओव्हनमध्ये हात टाकते आणि केक काढते. तिचा गरम गरम हात भाजला जातो. आता इकडे ती जोर जोरात ओरडत असते की धैर्य खूप भाजले म्हणून. आणि आता इकडे ती धैर्य खूप आग होती असंच करत असते. आता हे पण इकडे धैर्य जातो आणि तिच्या हातावर थंड पाणी वगैरे टाकतो. धैर्य तिला मलम काढून देतो. आता इकडे ती मुद्दाम नाटक करते ती की तिला लावता येत नाही. आता हे बघून इकडे धैर्य तिला मलम वगैरे लावून देतो. आता हे बघून इकडे सावीला फार राग येतो आणि इकडे सावी इकडे इराकडे आणि धैर्यकडे बघतच असते. इकडे इराकडे ती सारखी सारखी म्हणजेच एकदम डोळे वटावून बघत असते. तिला फार राग येत असतो इराचा. आता इकडे इरा जी असते रूममध्ये जाते. ती फार खुश असते कारण इकडे धैर्याने तिची एवढी काळजी केलेली असते. आता इकडे ती विचार करते की या सावीमुळंच आमच्या ताटात उठ होतीये, तिचं काहीतरी करावंच लागेल. आणि आता इकडे सावी जी असते तिच्या मागे मागे आलेली असते. तिच्याकडे घुरावून बघत असते. ती दारातच उभी असते. इकडे सावीला फार राग येत असतो. तितके तिथे दामिनी येते. बोलते सावी काय करतेस इथे. तिचं काही लक्षच नसतं. ती फक्त इकडे इराकडे रागाने बघत असते. त्यावर आता इकडे दामिनी जी असते जोरात ओरडतीने बोलते सावी अगं मी तुला विचारतीये काय करतेस तू इथे. आता एकदम इराचं लक्ष जातं. त्यावर आता इकडे सावी जी असते आता सरळ तिच्यावर चिडचिड करते. इरावर बोलते तू फार वाईट आहेस. तू माझ्या फ्रेंडशी बोलायचं नाही. तो फक्त माझा आहे. तू त्याच्याशी बिलकुल बोलायचं नाही. त्याच्या जवळही जायचं नाही. माझ्याशी पण बोलायचं नाही. आता इकडे तिला बोलत असते की जा नाही तू जा नाही. आणि तिकडे तिच्यावर चिडचिड करून तिथून चालली जाते. इकडे दामिनी मनात विचार करते की इराला जर बाहेर काढायचं असेल तर हीच चांगली संधी आहे. आणि म्हणून तिकडे ती तिथून चालली जाते. ते म्हणजेच थेट धैर्यजवळ. आता इकडे सावी जी असते रूममध्ये आता तिथे आलेली असते. चुकून तिचा गाडीला धक्का लागतो आणि ती गाडी फिरत असते. आता हे पाहून इकडे तिला पुन्हा त्या ॲक्सिडेंटचं आठवतं. आता इकडे तिला भीती वाटत असते आणि सरळ ती ड्रॉइंगवर ते सगळं काही काढते. तिला जसं आठवत असतं पप्पांच्या ॲक्सिडेंटबद्दल. आता इकडे दुसरीकडे आता इकडे दीपा जी असते इकडे सुधाकरच्या घरी गेलेली असते विचारपूस करायला. त्यावर आता इकडे त्याच्या घरचे सांगतात की 2 दिवसांपासून ते परतच आलेले नाही आहे. जर तुम्हाला काही कळलं तर प्लीज आम्हाला सांगाल. आता इकडे घरी पोलीस आलेले असतात. आता इकडे ते मधुसूदन नाईकच्या ॲक्सिडेंटबद्दल विचारपूस करायला आलेले असतात. आता हे पाहून इकडे सावीची आई बोलते पण आता तुम्ही विचारपूस करून काय कराल. गेलेला माणूस परत तर येणार नाही ना. त्यावर तिकडे ते बोलतात की पण धैर्य सरांनी आम्हाला पाठवलेलं आहे आणि वरून तशी ऑर्डर आहे. आता असं म्हटल्याबरोबर इकडे ती बोलते की बरं ठीक आहे विचारा तुम्हाला काय विचारायचं आहे मी सगळं सांगू. आता इकडे सावी म्हणजे आता इकडे दामिनी जी असते आता इकडे धैर्यकडे येत असते. आता इकडे धैर्य इकडे नीतासोबत बोलत असतो कारण आता इकडे त्याला आठवत असतं की सावीने सांगितलं होतं की नीताचं काहीतरी सिक्रेट आहे म्हणून. आता इकडे नीता त्याला सगळं काही सत्य सांगणार. तिथे दामिनी मागून येते. आता एकदम नीता तोंडाला हात लावते आणि विचार करते की बरं झालं मी काही बोलले नाही. नाहीतर आईला सगळं कळालेलंच असतं आणि मी मेलेच असते. आता इकडे त्यावर दामिनी बोलते अरे धैर्य मला सावीचं काही समजत नाही आहे. ती किती चिडचिड करते आणि मला आता तिच्या रूममधून रडायचा सुद्धा आवाज येत होता. आता असं म्हटल्याबरोबर एकदम तो जातो. रूममध्ये जाऊन बघतो तर काय ती पेंटिंग करत असते. आता इकडे दामिनी बोलते की खरंच ती खूप रागावलेली आहे. काहीतरी ते इरावर पण चिडचिड करून आली आहे ती. आता इकडे त्यावर तो बोलत असतो सावी पण आता इकडे ती काही लक्षच देत नसते आणि सरळ त्याला झटकारतेने बोलते की तू माझ्याशी बोलू नको आणि मी तुझ्याशी कट्टी आहे ना. आता इकडे तो बोलत असतो बाळा तू असं काय करतेस. तू गुड गर्ल आहे ना आणि तू किती छान पेंटिंग काढतेस पण ही पेंटिंग का काढली. आता इकडे दामिनी मनातल्या मनात विचार करते हिला खरंच काही आठवत असेल की नाही की मुद्दाम हे मला अडकवण्यासाठी करत असेल. आता इकडे यांना काही कळत नसतं पण आता इकडे धैर्य त्या पेंटिंगबद्दलच विचार करतो आणि हा भाग इथे सांगतो. तर आपल्याला पुढील भागात पाहायला मिळणार आहे की आता इकडे सावी आणि धैर्याची पुन्हा मैत्री झालेली असते. आता इकडे सावी ती पुन्हा पेंटिंग धैर्याला दाखवते. आता इकडे तो विचारतो की ही पेंटिंग तू का अशी काढली आहे. तुझ्या डोक्यात काही आहे का. त्यावर आता इकडे तो विचार करतो पण ही बाई कोण आहे. तर आता प्रेक्षकांनो अशा प्रकारे अशा सावीच्या हिंटने का होईना आता इकडे धैर्याला दामिनीचं सत्य कळणार आहे. कसा वाटला भाग नक्की कमेंट करून कळवा. धन्यवाद.